आजच्या या बुक क्लबमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. खूप औपचारिक झालं ना, पण आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप खूप इन्फॉर्मल आहे आणि तुम्ही सगळेजण जाणतात आहे. तर तो लेखक आपलं जगणं इतरांबरोबर वाटून घेतो आणि म्हणून पर्यंत पोहोचवण्याची काळजी जबाबदारी आपली आहे. त्यामुळे आपण इथे आहोत. त्यामुळे मला खूप बुक लवर्स ग्रुप गेली अनेक वर्ष आपल्या महाविद्यालयामध्ये चालतोय. डॉक्टर मंजुषा मुसमाडे मॅडम ज्या प्रामुख्यानं स्वतः पुढाकार घेत माननीय ग्रंथपाल महोदय आणि माननीय प्राचार्यांचं त्याला असलेलं पाठबळ, या सगळ्या संयोगातून सुरू झालेली ही वाचन चळवळ जी आपण दर महिन्याला या ठिकाणी एकत्र येऊन साजरी करतो. तर आज आपल्याकडे अशाच एक पाहुण्या निमंत्रित आपलंच परिवारातला सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. संगणकशास्त्र विभागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते पुस्तक म्हणजे विचारचक्र. वखार महामंडळातून माफ करा, लेखक हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातून साठा अधीक्षक म्हणून निवृत्त झालेले. त्यांची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळावर बोलू थोडे कौतुके ही विस्तृत माहिती स्वरूपाची त्यांची लेखमाला आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कर्मचारी महासंघाच्या संकेतस्थळावरती ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे. त्यांचं जे लेखन आहे ते विचारचक्र या लेखमालेअंतर्गत गावखेड्यातील बालपण आणि त्यातून घडत गेलेले व्यक्तिमत्व, आठवणी, व्यक्तिविशेष, सण उत्सव साजरा करण्याच्या पद्धती अशा विविध विषयांवरती त्यांचं लेखन सुरू आहे. सामाजिक माध्यमातून अनेक माध्यमांपर्यंत त्यांचं काम आणि लेखन पोहोचत आलेलं आहे. त्यामुळे आज उत्सुकता आहे की विचारचक्र नेमकं कोणता विचार आपल्याला देऊन जात आहे, नवीन काय माहिती मिळते या पुस्तकातनं. तुमच्यासारखाच मी पण उत्सुक आहे आणि आपण अधिक वेळ न घेता आजच्या आपल्या आदरणीय महोदया अश्विनी मॅडम यांना विनंती करतो की आम्हाला संबोधित करा. स्वागत आहे परिवारात. शुभेच्छा. सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. माझं नाव अश्विनी नलिनी दामोदरराव बोबडे. मी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून संगणकशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहे. आज नवरोजी वाडिया महाविद्यालयामधील ग्रंथालयात बुक क्लबतर्फे आयोजित माझ्या वडिलांनी लिहिलेले विचारचक्र या पुस्तकावर चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करते. विचारचक्र कशाबद्दल आहे हे सांगण्या अगोदर मी थोडक्यात विचारचक्राची सुरुवात कशी झाली आणि लेखकाचा परिचय देण्याचा प्रयत्न करते. माझे वडील म्हणजेच आदरणीय श्री दामोदर काशीरावजी बोबडे हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातून साठा अधीक्षक म्हणून निवृत्त झालेले आहेत. प्रदीर्घ काळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्यातूनच शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे संरक्षण, साठवण आणि संवर्धन करण्याच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या कार्यकाळाचे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने लिखाण त्यांनी सहज साध्या सोप्या भाषेत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळावर बोलू थोडे कौतुके या लेखमालेत केले आहे. निवृत्तीनंतर लिहिलेल्या या लेखमालेला महाराष्ट्रभरातून भरपूर प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यकारी महामंडळ यांच्या संकेतस्थळावर ही लेखमालासुद्धा प्रसिद्ध केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनातील जे स्वानुभव आहेत ते आठवणीतील जळणघळण या लेखमालेत लिहायला सुरुवात केली आणि या आठवणीतील जळणघळण लेखमालेतील काही निवडक स्वानुभव कथन म्हणजेच विचारचक्र आहे. लेखकाचा जीवनाकडे बघण्याचा प्रचंड माफ करा, नेहमी जीवनाकडे प्रचंड सकारात्मकपणे बघण्याचा लेखकाचा दृष्टिकोन, येणाऱ्या नवीन गोष्टींचे स्वागत, याच खिलाडू वृत्तीमुळे त्यांनी त्यांचे कठीण बालपण, तणावपूर्ण तारुण्य आणि जीवनातल्या येणाऱ्या अनेक संकटांवर अतिशय धीरोदात्तपणे मात केली आहे आणि त्यांच्या मानसिकदृष्ट्या सक्षम स्वभावाचे दर्शन त्यांच्या लेखणीमधून पण जाणवते. मग विचारचक्र या पुस्तकात नक्की आहे तरी काय? तर विचारचक्र या पुस्तकामध्ये त्यांचे वैचारिक जळणघळण, आमच्या सावळापूर या गावाचे विलोभनीय दर्शन, त्या काळातल्या चाली, रीती, संस्कार, आचार, विचार, व्यक्तिविशेष, त्यानंतर छंद, संत महात्म्यांच्या जीवनाची गौरवगाथा, आजच्या काळातील कौटुंबिक जीवन पद्धती, पापपुण्याच्या कल्पना
अशा अनेक विषयावर लेखकाने अगदी सोप्या सरळ भाषेत, हलक्या फुलक्या भाषेमध्ये भाष्य केलेले आहे. तर आजच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या या जीवनामध्ये त्यांचं हे साध्या सोप्या भाषेतलं लेखन म्हणजे जीवनाला सुसंगती देणारं, दिशा ठरवणारं पुस्तक आहे. एखादा कठीण प्रसंगही अगदी सोप्या भाषेत फुलवताना, धीरगंभीर प्रसंगातूनही हास्याची लहर उमटवताना त्यांनी केलेलं लेखन वाचताना वाचक हा त्या कथेतलाच भाग बनून जातो. या पुस्तकाला प्रस्तावना मिळाली ते म्हणजे डॉक्टर मुकुल भोंडे सर ज्यांच्या प्रयत्नातून हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. लेखकांनी ही जी त्यांची पहिली प्रथम साहित्यकृती आहे ती 150 वर्षापूर्वी बहुजन समाजाच्या जीवनामध्ये अंधारातून प्रकाश पाडण्याचा पराकोटीचा प्रयत्न करणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांना ही प्रथम कलाकृती त्यांनी समर्पित केलेली आहे. तर अशा या कलाकृतीमध्ये एकूण 14 पुष्प आहेत. तर या 14 पुष्पातल्या पहिला पुष्प लेखकांनी लिहिलेला आहे वारी विशेष. आता वारी विशेष सुरू करताना ते सुरुवातीलाच वाचकांना एक वैचारिक प्रश्न करतात की माणूस जन्माला येतो तेव्हा काय घेऊन येतो, जन्मता काय घेऊन येतो. आपण म्हणतो मानव खाली हात आता है और खाली हात जात आहे, पण लेखकाला हे पूर्णपणे मान्य नाही. लेखकाचं म्हणणं आहे की मानव जन्मतः आनंद घेऊन येतो, आनंद घेतो, आनंद देतो, मात्र जाता जाता आपल्यासोबत कष्ट, यातना, दुःखासोबत आहे, स्वतःच्या दुःखासोबत इतरांनाही यातना देऊन जातो. माणूस आयुष्यभर विचार करत जगतो, विचारांवर जगतो, विचार देत जगतो आणि विचार करत जगतो आणि म्हणूनच तो विचार घेऊन पण जगतो. महाराष्ट्राच्या भारतातील पावनभूमी म्हणजे महाराष्ट्र हा समृद्ध प्रदेश आणि याला लाभलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक वारीची परंपरा लेखकाने पहिल्या वारी विशेष या अंकात सांगितलेली आहे. लेखक सुरुवातीला म्हणतात, आनंदाची डोही आनंद तरंग, जिकडे बघा तिकडे सखा पांडुरंग, पुन्हा हाती टाळ, पुन्हा हाती मृदंग, विनेचा तो स्वर, नामाचा तो गजर, काय ती वारी, काय तो वारकरी, काय ती दिंडी, काय ती पालखी, काय ते रिंगण, काय ती फुगडी, भाऊ काय विचारू नका, आनंदाचा रंग, आनंदाचे डोळे. यामध्ये लेखकाने भारतामध्ये एकमेव असलेल्या पांडुरंगाच्या यात्रेबद्दलचा खूप सुंदर भक्तिमय सोहळा वर्णन केलेला आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपुराच्या दिशेने लोहचुंबकाप्रमाणे ओढल्या जातात. जिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्यांच्या अर्धांगिनीसोबत रखुमाईला नतमस्तक होतात. अशा या सोहळ्याला एक सद्गुणांचा सोहळा असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात अनेक यात्रा घडतात, ज्या काही हौशीच्या असतात, काही व्यंजनात्मक असतात, पण पंढरपूरची यात्रा ही एकमेव सत्वगुणांनी भरलेली यात्रा आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. कारण पंढरपूरच्या यात्रेमध्ये प्रत्येक जण तिथे कुणी लहान असतो, ना कोणी मोठा असतो, ना कोणी थोर असतो, ना कोणी सान असतो, ना कोणी ज्ञानी असतो, ना कोणी अज्ञानी असतो. सर्वजण एकमेकांच्या पायांना स्पर्श करून नतमस्तक होतात. हा किती मोठा संस्कार आहे, जिथे अहंकार गळून पडतो, अज्ञान गळून पडते आणि फक्त इतरांमध्ये विठ्ठल रूप पाहण्याचे आपण बघतो. त्यामुळे हा जो सोहळा आहे तो हा महाराष्ट्रामध्ये एकमेव सोहळा आहे जिथे वारकऱ्यांमध्ये तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळूनही जो आनंद मिळता येणार नाही तो वारकऱ्यांसोबत पायी चालून मिळवता येतो असं लेखकाचं म्हणणं आहे. तसेच या लेखामध्ये वारकऱ्यांच्या माऊली या शब्दामुळेच इतका मोठा सोहळा जो आहे तो शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला जातो. वारकऱ्यांना ना जेवणाची चिंता असते ना निवासाची चिंता असते, कारण त्यांची काळजी घेणारे वारकऱ्यांची सेवेकरी आणि सेवेकऱ्यांचे वारकरी महाराष्ट्रामध्ये कमी आहे. त्यामुळे भक्तिमय सोहळ्यात डुबलेल्या या वारकऱ्यांची सेवा करणारे अनेक लोक जे आपल्या वैयक्तिक मुलाबाळांच्या लग्नात सुद्धा इतकं मनोभावे यजमानांची सेवा करीत नसेल तितक्या आदराने आणि प्रेमाने या वारकऱ्यांची सेवा करतात. जणू काही त्या वारकऱ्यांमध्ये ते स्वतः विठ्ठलाचे रूप बघतात. तसंच लेखकांचं म्हणणं आहे की इथे
रोमारोमात विठ्ठल, भावाभावेत विठ्ठल, शब्दाशब्दात विठ्ठल, नजरे नजरेत विठ्ठल, सर्व ठाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदाय हा देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांना पंढरपुराकडे बोलतो. लेखकांनी वारी विशेष यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भजनांचा उल्लेख केलेला आहे. तर भजन कोणकोणती? सत्वगुणी, तमोगुणी आणि रजोगुणी. सत्वगुणी भजनामध्ये टाळ, विणा, मृदंग यासोबत हरिनामाचा जप केला जातो, ज्यामध्ये कुणाची ईर्ष्या असते ना कुणाचा द्वेष असतो. तबला पेटीचे जे भजन आहे त्याला रजोगुणी असे भजन म्हटले जाते आणि ढोल तासे झांजेचे जे भजन आहे त्याला तमोगुणी भजन म्हटले जाते. अशी ही वारकऱ्यांची जवळपास 700 ते 800 वर्षापूर्वीपासून चालत आलेली परंपरा ही अतिशय अभिमानाची बाब आहे. तसेच लेखक या वारीला फक्त ऐतिहासिक, सांस्कृतिक, भक्तिमय सोहळा न मानता एक प्रकारचा आरोग्यदायी सोहळा सुद्धा आहे. कारण पूर्वजांनी यामध्ये फार मोठे संशोधन करून ठेवले. वारी जेव्हा सुरू होते तेव्हा उन्हाळा संपून पावसाळा सुरू झालेला असतो. माणसाच्या पचनाचा जो मंदाग्नी आहे तो मंदावलेला असतो आणि अशा वेळेस चातुर्मास पाळला जातो. याचे सुद्धा वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने लेखकांनी यामध्ये केले आहे आणि या संस्कृतीचा अतिशय अभिमान बाळगत आणि वारी परंपरेचा कौतुक सोहळा आटोपता घेत वारीविषयी हा लेख संपवत लेखक शेवटी जाता जाता म्हणतात की बा पांडुरंगा, सुख दुःख दिलं, सर्वच दिलं, बस आता बाकी राहू. चरण तुझे मस्तक माझे, मात्र सोबत तुझी राहू. जोडीचा कर येतो भाव भरूनी, अश्रूंनी मुक्त नाहू दे. तुझ्या नामाचाच बोलबाला सतत मुखाने गाऊ दे. वैष्णवांच्या पताका सर्वत्र फडफडते. आनंद दे, आनंद दे, आनंद दे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय. आणि याबरोबरच पहिली पुष्पमाळ लेखक संपवतात आणि दुसऱ्या पुष्पमाळेला हात घालतात. विचार चक्राची दुसरी पुष्पमाळ आहे माझे गाव सावळापूर. माझे गाव सावळापूर यामध्ये हे लेखकाचे जन्मगाव आहे आणि यामध्ये या गावाचे विलोभनीय असे वर्णन लेखकांनी केले. सावळापूर हे गाव अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेले आहे. गावाला चहूबाजूंनी पूर्णा नदीने वेढलेले आहे. गावाच्या वैभवात भर घालणारी काळ्या दगडाच्या काळ्या पाषाणात कोरलेली, नखशिखांत कोरलेली सत्यनारायणची मूर्ती ही भारतातील एकमेव अशी मूर्ती आहे जी इतर गंधर्वांसोबत स्थापित झालेली आहे, पण ही खाजगीत असल्यामुळे प्रसिद्धीपासून दूर आहे. सावळापूर गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सध्याचे जे प्रसिद्ध गायक आहेत राहुल देशपांडे यांचे आजोबा वसंतरावजी देशपांडे यांचं जन्मगाव म्हणजे सावळापूर. तर सावळापूर गावाच्या सौंदर्याचं वर्णन करताना चहूबाजूंनी पूर्णा नदी आणि तिन्ही बाजूंनी वेधलेलं जो भारताचा नकाशाच या गावाला म्हटलेलं चाललंय. त्यानंतर लेखकाने त्यांच्या शिक्षणाची सुरुवात गावातूनच केली. तर त्या काळी शिक्षण कसं होतं तर वर्गखोल्या नसायच्या. वर्गखोल्यांचा अभाव असल्यामुळे गावाच्या चावडीवर किंवा पाटील लोकांच्या ओसरीवर किंवा मंदिरात हे शिक्षण घेतलं जातं. त्यांचा अनुभव असा सांगतो की शिक्षक त्या काळचे द्वेष नसत करत किंवा भेदभाव करत नसेल. एखादा विद्यार्थी जर हुशार असेल तर त्याच्याकडून एक्स्ट्रा सराव करून घेतला जात असेल आणि मग ट्युशन हा प्रकार त्यावेळेस होतो. मग शिक्षकांना मोबदला तरी काय द्यायचं तर मोबदला म्हणजे त्यांची किरकोळ कामे करायची. ती कामे कोणती तर 2 बादली नळावरून पाणी आणून देणे किंवा दळण आणून देणे किंवा भाजीपाला आणून देणे अशी कामं केली जायची. त्यानंतर पुढे ते म्हणतात गावाबद्दल सांगताना त्यांचे बालपणीचे छंद असे सांगतात की आज आपल्याला एखादा छंद जोपायचा असेल तर आपल्याला वेगवेगळ्या क्लासेसला जावं लागतं. पण त्या काळी बालपणीचे छंद म्हणजे गावात हिंडणे, गुरांच्या मागे जाणे आणि गावाच्या नदीवर जो आनंदधाम भरायचा त्या आनंदधाम त्यांना का म्हटलं जातं कारण गावामध्ये जे गोधन आहे तिथे पाणी पिण्यासाठी, चारा खाण्यासाठी, गावातल्या स्त्रिया कपडे धुण्यासाठी, मोठी मंडळी, बच्चे मंडळी आंघोळ करण्यासाठी आणि
हा आनंदधाम म्हणजे नवविवाहित वधूंचा परिचय मेळावा असायचा, कारण गावातील सर्व लोक तिथेच एकदा जमायचे. तर यांचं बालपण, लेखकांचं बालपण जे आहे या नदीकाठी गेलेलं आहे, उंदाण्यात गेलेलं आहे, गावात चक्कर मारणे, आमराईत फिरणे अशामध्ये गेलेलं आहे. आणि हे सर्व करून जेव्हा बालपणी ते थकून भागून येईल तर त्यांना श्रीमंती कुठल्या गोष्टीची वाटत होती, तर ती म्हणजे गरम गवळण शेवया दुधात घालून खाणे हा त्यांचा शेण उतरवण्याचा एक अतिशय आनंदाचा क्षण असायचा. गावाबद्दलची खूप सुंदर बहारदार वर्णन त्यांनी याच्यामध्ये केले आहे आणि पुढेही हे वर्णन घेऊन जाताचं आश्वासन देत ते तिसऱ्या लेखमालेला हात घालतात. तिसरी लेखमाला आहे आमराईची. आमराईबद्दल लिहिताना सुरुवातीला ते गावाचं कौतुक करतात. ते म्हणतात, 4 चोप्यांचे माझे गाव, गाव मज लखला, असे लहान खेडे तरी इथेच माझी आग, दगड धोंडे झाडे झुडपे आमचे असे आमचे देव, निसर्गाचं देणं तिथे नसे भेदभाव, बोलणं कडक चालणं तडक, मनी नसे दुजा भाव, गरिबीचा संसार मात्र असे श्रीमंतीचा आव, 4 झोपड्यांचे माझे गाव, 4 झोपड्यांचे माझे. यामध्ये लेखकाने त्यांच्या कुटुंबाकडे असलेल्या पूर्वजांनी जवळपास अंदाजे 100-1 वर्षापूर्वी लावून ठेवलेल्या आमराईची धनसंपदा याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आमराई म्हणजे काय, तर आंब्याचे अनेक झाडे, नुसतेच आंब्याची नाही तर आवळा, बोर, डाळिंब या अशा अनेक झाडांचे वर्णन त्याच्यामध्ये केलेले आहे. तसेच मोठ पुराणाबद्दल लिहिले. मोठ म्हणजे काय, मोठ म्हणजे बेसिकली विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्या काळी वापरत असलेली मोठ, जी लाकडाची असायची, त्याला अनेक प्रकारच्या गोष्टी असायच्या आणि त्याचं अतिशय सुंदर मोठं पुराण, त्यासाठी कुठल्या मोठीचा कधी वापर केला जातो याचं वर्णन यामध्ये केलं. यामध्ये अतिशय आवर्जून ऐकण्याची गोष्ट किंवा समजण्याची गोष्ट अशी आहे की आत्ताच्या काळात आपण मशीन लावतो आणि विहिरीतून सलग पाणी काढतो, त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सर्व गोष्टी ग्राह्य झालेल्या आहे. मोठेतून पाणी काढणे ही फार जिकरीचे काम असायचे. तसेच मोठं पुराणानंतर ते आमराईबद्दल वर्णन करतात की बच्चे कंपनीची बालपणीची आवडती गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातली गोष्ट म्हणजे आमराईची संरक्षण करणे. कारण आमराईमध्ये माकडांची फॅमिली असायची आणि त्या माकडांच्या फॅमिलीमधले वेगवेगळी माकडं, त्यांची नावं आणि ते कशा प्रकारे रोल त्यांचा असायचा याचं खूप खुमासदार वर्णन त्यांनी केलेलं आहे. आमराईचे आंबे काढणे हे फार जिकरीचे काम असायचे. त्यावेळेस चलनात असलेल्या वेगवेगळ्या रुपयाचे किंवा आपण आता जे ट्रेडिंग म्हणतो ते कशा प्रकारे चालायचं ह्याचं सुद्धा खुमासदार वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात, आमराई हा लेख संपवता ते म्हणतात की आमचे बालपण, अशा या आमच्या बालपणी नवलच होते क्षणोक्षण, आठवणींचे मनी गुंफता होते एक कहाणी, ऐकून घ्यावे मनोमनी, वाचून घ्यावे कानोकानी, काळ चालला पुढे असा अनुभव सांगणार नाही. अशा या जडणघडणींच्या अनेक आठवणी सांगत ते आमराईचा लेख पूर्ण करतात. या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य असं की लेखकाने हे संपूर्ण पुस्तक स्वतः मोबाईलवर लिहिलेलं आहे, म्हणजे मोबाईलच्या चॅट विंडोमध्ये त्यांनी ते टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांचं एडिटिंग मी स्वतः केलेलं आहे. या पुस्तकाला पूर्ण करायला जवळपास 2 ते 2.5 वर्ष लागली आणि त्यानंतरची 6 महिने पुस्तकावर प्रूफ रिडिंग करून फायनली पुस्तक म्हणजे बाजारपेठेमध्ये प्रकाशित करण्यात आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक एक स्वानुभव कथन आहे, जिथे कुठलाही ओढून ताणून केलेला किंवा जसं मी तुम्हाला आता विचारलं की 10 वर्षापूर्वी तुम्ही वाडिया कॉलेजमध्ये होता तेव्हा काय असतं, तर तुम्ही सांगितलेला अनुभव हा ओरिजिनल अनुभव असतो. म्हणजे 50-60 वर्षापूर्वी आपण चित्रपटांमध्ये बघितल्याशिवाय किंवा व्हिडिओजमध्ये बघितल्याशिवाय आपल्याला माहिती नाही की तो काळ कसा होता. पण या पुस्तकामध्ये त्यांनी अनुभवलेला महाराष्ट्रामधल्या एका खेडेगावाचा, जो की महाराष्ट्रामधल्या सगळ्याच खेडेगावांमध्ये कदाचित कमी जास्त प्रमाणात सारखा असलेला काळ त्यांनी या शब्दात या पुस्तकात शब्दबद्ध केलेला आहे. 4थी माळ गुंतताना लेखक पत्रप्रपंच यावर लिहितो. लेखकाचं म्हणणं आहे की त्यांचा जो बालपणीचा काळ होता तो स्वातंत्र्यानंतरच्या 10-15 वर्षापूर्वीचा काळ होता. त्यामुळे गावामध्ये
नैसर्गिक वैभव संपन्नता भरपूर होती, पण मात्र सुख सुविधांचा प्रचंड अभाव होता. निरक्षरांचा पूर होता आणि महापूर होता तो बेरोजगारांचा. कारण तिथे सुख सुविधाच नाही. 7वी पर्यंतच गावामध्ये शिक्षण, ते सुद्धा एक किंवा 2 शिक्षकांच्या भरोशावर गावातले सर्व विद्यार्थी शिकायचे. आता पत्रप्रपंचमध्ये त्यांनी फार छान गमती सांगितलं. निरक्षर असल्यामुळे पत्राचा व्यवहार करताना ज्यांना शिक्षण दिलेलं आहे किंवा जी लहान मुलं आहेत, जे की स्वतः लेखक सुद्धा आहेत, त्यांच्यावर लेखनाची जबाबदारी यायची. त्यामधल्या गमती ते म्हणतात की गावात 3-4च लहान मुलं आम्ही शिकलेली असायची आणि आम्हाला लेखन करायला येत होतं. त्यामुळे गावातली सगळी मंडळी जेव्हा लेखनाचा प्रसंग यायचा किंवा आलेलं पत्र वाचून दाखवणे किंवा कुणाला तरी पत्र पाठवणे, अशा प्रसंगी लेखकाला आठवण करायची. मग लेखकाला या निमित्ताने गावातल्या सर्व इत्थंभूत बातम्यांची माहिती असायची. सो त्यांनी एक प्रसंग फार सुंदर त्याने सांगितलेला आहे की ती मी तुम्हाला आधी आपल्या भाषेमध्ये सांगते की एक आजीबाई तिच्या मुलीला पत्र लिहायचं असतं आजी, आणि त्याच्यामध्ये म्हणायचं असतं की तू तुझी काळजी घे, माझी काळजी करू नको किंवा तुझ्या वडिलांची काळजी करू नको. लग्न झालेली मुलगी आहे, तिला छोटं बाळ आहे, तू तुझ्या तब्येतची काळजी घे, पत्र वगैरे लिहत जा, तुझ्या लहान बाळाला सांभाळत जा, तुझं लहान बाळ फार खोडकर आहे. आता हे सांगण्याची, कारण निरक्षर आहे त्यामुळे त्या आजीबाईला, आणि लेखकाचं वय तेव्हा जवळपास 8-10 वर्षाचं, तर त्याला हे कसं कौशल्य वापरायचं आहे की हे जे बोलीभाषेचं संभाषण आहे ते पत्रामध्ये लिहायचं. ते बोलीभाषेचं संभाषण हे वऱ्हाडी भाषेमध्ये, अचलपूर तालुका अमरावती जिल्ह्याचं ते बोलीभाषेचं संभाषण त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. ते मी तुम्हाला वऱ्हाडी भाषेमध्ये बोलून दाखवते. ते म्हणतात, माय वच्छलाची मोठी काळजी वाटते, तिला सांग इकडची काही काळजी करू नको म्हणून. आम्ही सबन बेस आहोत, तू आपल्या तब्येतीची काळजी घेत जाऊ, चिठ्ठी गिट्टी पाठवत जाय म्हणावं, तेवढंच बरं वाटते. बाबूवर लक्ष ठेवीत जाय. काय बाई, पाजी आहे पोरग, हन्यास करून सोडते माये. तर पाजी म्हणजे काय, तर अतिशय खोडकर, चंचल. हन्यास काय, तर वैतागून सोडणे आणि भंडावून सोडणे. जसं सुरुवातीला मी म्हटलेलं, या पुस्तकामध्ये नव्या पिढीसाठी जुन्या पिढीतील नवीन शब्दांचा खजिना तुम्हाला अतिशय, जी आपल्या बोलीभाषेमध्ये नाही आहे किंवा कदाचित त्याचे संदर्भही आपल्याला माहिती नाही आहे सध्याच्या काळामध्ये, अशा अनेक शब्दांचा, वाक्प्रचारांचा यामध्ये खूप मोठा खजिना आपल्याला सापडेल आणि त्यातूनच हे पुस्तक अजूनच रंगतदार होते. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की सध्याच्या काळात आपल्याला क्षणभरात वाटतं की कुणाशी कम्युनिकेशन करावं, कॉन्टॅक्ट करावा. एका सिंगल डायलला आपण लगेच कम्युनिकेट करतो, आपली भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. सगळं कम्युनिकेशन नेटवर्किंग आपलं आहे. पण त्या काळामध्ये पत्राशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे आपण बरेच पुढे आलेलो आहे, स्वातंत्र्यानंतर पत्रव्यवहारापर्यंत आले, पत्राशिवाय पर्याय नसायचा. त्यामुळे जेव्हा पोस्टमन गावात आलेला असायचा तर त्या पोस्टमनाकडे अतिशय आतुरतेने प्रत्येकजण विचारायचा. त्यामध्ये शिल्पत भाऊ नावाची एक कथा त्यांनी सांगितली. शिल्पत भाऊ हे गावचे पोस्टमन आणि त्यांना जाता येता लोक विचारायची, शिल्पत भाऊ काही आहे का आपलं. त्यातून त्यावेळेसच्या लोकांची आत्मीयता, एखाद्याला संदेश पाठवल्यानंतर त्यांच्याकडून रिप्लाय येण्याची जी वाट पाहण्याची क्षमता आणि जीवाभावाचं कम्युनिकेशन असायचं. आता आपण जनरली लिहितो काही शासकीय याच्यामध्ये आपला विश्वासू, हे म्हणण्यासारखं असतं, पण आजच्या काळात किती विश्वासू लोक आहेत ह्याचा एक आपल्याला सगळ्यांनाच अनुभव येत असतो. पण त्या काळी लिहिलेला आपला विश्वासू, पत्राच्या शेवटी लिहिलेला आपला विश्वासू हा शब्द किती मार्मिक असायचा याचं वर्णन लेखकांनी केलं. ते म्हणतात, पत्रांविषयी मोठी आतुरता असायची पत्रांची, कुणाच्या भावाचे, कुणाच्या बहिणीचे, कुणाच्या माहेरचे, कुणाच्या सासरचे. भारी ओढ असायची नात्यांची, सुंदर गुंतवणूक होती भावभावनांची, जपवणूक होती नात्या गोत्यांची. म्हणूनच त्यावेळीच पत्र होती अति महत्त्वाची. आत्ताच्या मेसेजसारखे आपण कितीही इम्पॉर्टंट मेसेज असला तरी तो अति महत्त्वाचा होण्यासाठी फार वेगळी भावना असते. पण तेव्हाची पत्र ही भावभावनांची जपवणूक असायची, साठवणूक असायची. यामध्ये त्यावेळेस आंतरदेशीय पत्र, त्याची किंमत पै 10-15 पैसे, आंतरदेशीयाचे 20 पैसे, लिफाफा, अशा अनेक गोष्टींचा ज्या कालानुरूप आपल्या मनातून गेलेल्या आहेत किंवा आठवणीतून गेले आहेत त्याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे.
त्यात अजून एक अशी आठवण सांगतात की शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर असलेला परिणाम. लेखकाला पत्र लिहिण्याची फार आवड झालेली होती, कारण गावातील अनेक लोकांचे पत्रव्यवहार त्यांना माहिती असायचे. त्यामुळे कधी कधी प्रसंगी त्यांना सांभाळून सुद्धा घ्यावं लागायचं. पूर्वीच्या काळी माझं पत्रिकेत, लग्नाच्या पत्रिकेत नाव आहे का, माझं पत्रिकेत नाव सुरुवातीला आहे की शेवटी आहे, इथपासून मानापानाच्या गोष्टी असायच्या. पण वेळ प्रसंगी लेखकाला त्या भावना सांभाळून घ्याव्या लागायच्या. सांगावं लागायचं की तुमचं नाव सुरुवातीला आहे, सांगायला लागायचं की तुमचं नाव आहे या पत्रामध्ये. परत लेखकाला श्री लिहिण्याची फार हौस असायची, पण श्री लिहिताना झालेली चूक त्यांच्या शिक्षकांनी कशा प्रकारे त्यांना एकदाच सांगितली आणि त्यांना आयुष्यभर ती कशी लक्षात राहिली याचं सुंदर वर्णन पत्रप्रपंच या लेखमालेत त्यांनी केलेलं आहे. यातूनच गावाकडची त्यावेळेसच्या नात्यांची, आत्मीयतेची ओढ त्यांनी या लेखात सांगितलेली आहे. आणि पुढे ते जातात, पुढे ते म्हणतात 5व्या लेखमालेत, ते म्हणजे गावाकडची लगीन. लग्न हा मनुष्य जीवनातला अतिशय उत्साहाचा, आनंदाचा सोहळा आहे. लेखक या लेखामध्ये त्यांचं स्त्रियांविषयी असलेले संवेदनशीलतेचं दर्शन घडवतात. स्त्री असं म्हणतात, स्त्री कितीही मोठी होऊ दे, लग्न होऊन सासरी जाऊ दे, तिथे रमू दे, रुजू दे, समर्पित होऊ दे, नातू पंतूंची होऊ दे, तिची माहेर अशी असलेली नाड मात्र कधीही तुटत नाही. आणि याचं अतिशय सुंदर वर्णन म्हणजे लेखकाने केलेले आहे. जगाच्या चालीरीतीप्रमाणे, सामाजिक रीतीप्रमाणे स्त्रियांना लग्न करून सासरी जावं लागतं, त्यामुळे त्यांचं माहेर पण तुटतं. पण स्त्रियाच नाही तर पुरुषांना सुद्धा माहेर पण नाही आहे. माहेर पण तुटतं म्हणजे काय? पुरुष स्थलांतर का करतो? पुरुष स्थलांतर करतो त्याच्या नोकरी पाण्याच्या निमित्ताने, पोटा पाण्याच्या सोयीप्रमाणे. त्यांनी संत कबीरांचा एक दोहा वापरलेला आहे. ते म्हणतात, पेट बडा बाका, सबको लगा दिया धोका, सबको लगा दिया धोका. स्त्रियांचं जसं माहेरपण आहे तसं पुरुषांचं माहेरपण नसतं, पण तरी सुद्धा नोकरी निमित्ताने स्थलांतरित झालेल्या पुरुषांच्या भावना या स्त्रियांच्या भावनांपेक्षा वेगळ्या नसाव्यात. कारण प्रत्येकाला आपल्या मूळ जागेशी असलेलं नातं, नाळ हे सगळ्यांचं युनिकच असतं, असा उल्लेख त्यांनी यामध्ये केलेला आहे. तर आपल्या भारतातलं लोकजीवन प्रत्येक 100 किलोमीटरवर बदलणारी परिस्थिती, बदलणारी संस्कृती, बोलीभाषा, जेवण वगैरे या सर्व गोष्टी बदलत जातात. त्याचं एक सुंदर वर्णन यांनी केलं आहे. आणि गावाकडची लगीनघाई हे शहराकडच्या लग्न सोहळ्यापेक्षा कशी वेगळी आहे याचं अतिशय खुमासदार वर्णन केलं. तर लग्न म्हणजे काय, तर गावाकडच्या लोकांसाठी हा मोठा उत्सव आहे. आणि हा मोठा उत्सव त्या काळी कशा प्रकारे साजरा केला जायचा याचं वर्णन त्यांनी केलं. तर लग्न जेव्हा ठरवायची, ते ठरवण्यासाठीची एक मोठी प्रोसेस सुरू व्हायची. ती प्रोसेस म्हणजे काय, तर सुरुवातीला वराकडची मंडळी आणि वधूकडची मंडळी एकमेकांकडे गुप्तहेराप्रमाणे काम करायची, एकमेकांची माहिती घ्यायची. त्यानंतर वराकडील मंडळींची अपेक्षा असायची की वधूकडील मंडळींनी सुरुवातीला पुढाकार घेतला पाहिजे. मग सुरू व्हायची पाहुण्यांची येण्या जाण्याची पद्धती, म्हणजे मुलगी दाखवणे हा प्रकार. मुलगी दाखवताना सुरुवातीला मुलाकडची मंडळी, मला असं वाटतं जेव्हा मी तुम्हाला ह्या गोष्टी लेखकांनी लिहिलेल्या वाचून दाखवत आहे किंवा सांगत आहे, तुम्ही सुद्धा हा अनुभव घेत असेल किंवा तुम्ही ह्या सर्व प्रसंगातून गेलेले असेल. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही हे लेखकाने लिहिलेली सर्व गोष्टी स्वानुभव कथा वाचता, तेव्हा तुम्ही सुद्धा त्या कथेतला एक भागच होऊन जातो. मग लग्न सोहळा ठरवताना सुरुवातीला काय असायचं, तर मुलाकडची मंडळी मुलीकडे यायची, सुरुवातीला वडीलधारी मंडळी यायची, नंतर जावई आणि मुलगा यायचा, आणि मग शेवटच्या फेरीमध्ये घरातली नातेवाईक, जी मोठी मातब्बर मंडळी आहे ती असायची. मग या सर्वांची खुशामत करताना वधू पित्याची मात्र याच्यामध्ये फार दमछाक व्हायची. कारण प्रत्येक वेळेस येणाऱ्या पाहुण्यांची सोय करणे, प्लस त्या सोयीबरोबरच पंगतीला आपल्या नातेवाईकातल्या लोकांना बसवणे, यातून त्याची होणारी घुसमट, यातून बरं एवढं सगळं करूनही 3-4 फेरी होऊनही नवरदेवाकडची मंडळी नवरीला हो म्हणणार की नाही, इथपर्यंत सर्व खेळ अधांतरी असायचा. आणि एकदा मात्र होकार कळवला की मग सुरू व्हायची लगीनघाई.
या लगीनघाईचे अतिशय सुंदर वर्णन याच्यामध्ये केलेले आहे की तुम्ही सुद्धा त्या लग्न मंडपात आहात आणि त्या लग्नाच्या सोहळ्याचा एक भाग होऊन जाता. लगीनघाई सुरू होते ही वधूमंडपी म्हणजे काय तर वधूच्या घरी. त्यावेळेस बिछायत केंद्र, मंगल कार्यालय हे प्रकार नसायचे. त्यामुळे लग्न व्हायचे तर हे वधूच्या घरी व्हायचे. आणि मग या कार्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींची मदत हे समाजातील आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने मिळायची. जसं आज आपल्याला एखादं कार्य करायचं असेल तर आपण पैसे देतो, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी गेट रेडीमेड. पण त्यामुळे रेडीमेड असं काहीच नसायचं, सर्व काही रेडी करावं लागायचं. मग धनधान्य निवडणे, कपडे लत्त्यांची खरेदी करणे, ती शिवून घेणे, घराला रंगरंगोटी करण्यापासून लग्न घरात असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी गावातील सगळीच लोक मदत करायची. कारण हा भाव असायचा, आज माझ्या घरी लग्न आहे, उद्या तुमच्या घरी लग्न असेल तेव्हा मी सुद्धा तुम्हाला मदत करेन. या सर्व गोंधळातून हा लग्न सोहळा सुरू व्हायचा. त्या काळचा एक शब्द त्यांनी वापरला आहे, सुलग्न. लग्नाच्या वेळेस नवरदेव कसा मंडपात येतो, त्याला कसे मानपान दिले जातात, त्यानंतर रुसवे फुगव्यांचा एक सुंदर त्यांनी कथा याच्यामध्ये केला आहे. सुयलग्न हा एक शब्द त्यांनी वापरला. सुयलग्न म्हणजे काय तर यजमानांच्या लग्नामध्ये पाहुणे मंडळांनी जेव्हा नवरदेव नवरीच्या डोक्यावर अक्षदा पडत आहे त्या क्षणी उपस्थित राहून अक्षदा टाकणे आणि तिथे हजर राहणे हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असायची. तुम्ही सुलग्न चुकवलं म्हणजे तुम्ही काहीतरी एक अपराध केला किंवा अपराधी भावनेने जायचं. आज आपण काय करतो, लग्न कुणाचे असू दे पहिले जेवण करायचं, त्या क्षणी सुलग्न हे अतिशय महत्त्वाचं असायचं. जसं लग्न झालं त्यानंतर जेवणाचे पत्रावळ्याची पंगत वाटायची. त्याच्यामध्ये एक धुपाची पोळी याचं वर्णन केलं. धुपाची पोळी म्हणजे काय तर पत्रावळीवर एक मोठी पोळी घ्यायची, त्याच्यावर लाकडी कोळसे ठेवायचे आणि त्यावर भरभरून साजूक तुपाची धार ओतायची आणि ती धार पूर्ण पंगतीमध्ये फिरवायची. सर्वात पहिली पंगत बसणार ती वराकळी मंडळी होती. वधूकळी मंडळी आणि गावातली लोक ही शेवटी बसायची. त्यानंतर मानपानाचा भाग असायचा की कुठे मीठ वाढायचं, कुठे पुरणपोळी वाढायची, त्याचं वाढपी मंडळींना मार्गदर्शन केलेलं असायचं. मग पहिल्याच पंगतीमध्ये वेगवेगळे श्लोक म्हणण्याची स्पर्धा लागायची. त्याच्यासाठी लेखक घोड हा शब्द वापरतात. घोड म्हणजे स्पर्धा. हे सर्व झाल्यानंतर हा कार्यक्रम सुरू असताना नवरीच्या आईवडिलांना आहेर पद्धती असायची. आहेर पद्धती सुरू असतानाच लग्नाची जेवणपंगत सुरू असताना सर्वात कुतूहलाचा विषय त्या क्षणी असायचा तो म्हणजे कुणी काय दिले, आहेर काय दिलाय आणि अंधन काय दिले. मग लाऊडस्पीकरवरून आहेर आणि अंधनाची जोपर्यंत ज्यांनी दिले त्यांची नावं पुकारल्या जात नसायची तोपर्यंत सर्वांचा म्हणजे नावं पुकारल्यानंतर त्यांना धन्य धन्य वाटायचं. म्हणजे आणि त्यावेळेची अंधन म्हणजे काय तर गळवा, तांबे, ताट असे छोटे छोटे, पण त्या क्षणी ती फार मोठी आहे. आज आपल्याला त्याची किंमत नाही, पण ₹1 छबुताईस सप्रेम भेट. श्री नैबतराव यांच्याकडून छबुताईस ₹11 सप्रेम भेट अशा प्रकारची छान छान वर्णन त्यांनी केलेली आहे. त्या काळी ₹11 आणि ₹21 देणारी ही फार श्रीमंत माणसे ठरली असायची. याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. मग असा हा सोहळा शेवटीकडे येतो तो म्हणजे त्याआधी नवरी मुलीला दिले जाणारे दागिने आणि जे कपडे असायचे ते तिथल्या मंडपात असलेल्या सर्व लोकांच्या डोळ्याखालून जायचे. कारण त्यावरून मुलाकडच्या श्रीमंतीची एक काय म्हणतात त्याला ग्वाही दिल्या जायची आणि मुलाचा जो भाव आहे तो त्याच्याकडे असलेल्या एकरावरून जो मला असं वाटतं कदाचित आजच्या समाजामध्ये पण चालूच आहे. तर हे सर्व लग्न सोहळा शेवटी यायचा मुलीच्या पाठवणीकडे. दिवसभर महिनाभरापासून चाललेला उत्साह आता नवरी मुलगी जाणार म्हणून ते वातावरण फार हळवं व्हायचं. आणि अशा हळव्या वातावरणात नवरी मुलगी आपल्या न पटणाऱ्या काका काकूंसोबत आजूबाजूला भांडण झालेल्या सर्व नातेवाईकांना जवळ जाऊन धाय मोकळून रडायची. आणि त्या क्षणी ती लोक सुद्धा तशीच असायची. म्हणजे भांडण कितीही झालं तरी एकमेकांविषयी असलेलं जिव्हाळा आणि प्रेम या ठिकाणी त्यांनी नमूद केलंय. आणि शेवटी मुलीची रवानगी मामा करायचा. कसा करायचा तर कणकेचा गोळा मुलीच्या डोक्यावर ठेवून तिची पाठवणी करायची. आणि असा हा लग्न सोहळा इथे एक संपायचा तर दुसरा लग्न सोहळा सुरू व्हायचा. ह्याचं खूप सुंदर असं वर्णन लेखकांनी याच्यामध्ये केलेलं आहे. आणि इथे ही लगीनघाई त्यांनी आटोपती घेतली.
6व्या पुष्पामध्ये येतं विजयादशमी. भारतामध्ये अनेक सण आहेत आणि या सणांचं महत्त्व ही अनन्यसाधारण आहे. थकलेल्या भागलेल्या मनाला चैतन्याला उभारी देणारे अनेक सण आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. त्यापैकी लेखकाचा सर्वात आवडता सण म्हणजे काय तर विजयादशमी. मी लेखकाची मुलगी असल्यामुळे विजयादशमी म्हणजेच दसरा हा माझासुद्धा आवडता सण. विजयादशमीचे महत्त्व, त्यामागे असलेल्या पौराणिक कथा, त्यामागे असलेलं महात्म्य त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे. विजयादशमीबद्दल सांगताना ते म्हणतात की विजयादशमी हे भावभावनांचे मिलन, प्रेमाचे आलिंगन, हिंदू करण्या शूरवीरांचे स्मरण करीते सर्व सीमालोघन. विजयादशमी हा सण हिंदू परंपरेत ज्योतिष शास्त्रानुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी महिषासूर राक्षसाचा दुर्गादेवीने वध केला म्हणून दुर्गादेवीला महिषासूर मर्दिनी असे संबोधले जाते. ही अशी आख्यायिका. तसेच प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला म्हणून या सणाला विजयादशमी सुद्धा संबोधले जाते. तसेच पांडवांनी विजनवासात असताना त्यांची जी शस्त्रे आहेत ती शमी आणि आपटा या झाडांवर संरक्षणासाठी लपून ठेवली होती आणि त्याच कृतज्ञतेतून शमी आणि आपट्याच्या झाडांना सोनं आणि चांदी अशा प्रकारे संबोधले जातात आणि त्यांना गौरविले जाते. तर शमी आणि आपटा या झाडाचे आता शहरी भागामध्ये आपट्याची पाने आपण म्हणतो आणि आपण त्याला सोने म्हणतो, पण खरं सोनं हे आहे. लेखकांनी त्याचं वर्णन केलं की शमीची जे पान असतात ते काट्यांचे असतात आणि त्याची मुबलकता कमी असते, तर ते खरं सोनं आहे. आणि आपट्याच्या पानांना चांदी म्हटलेलं आहे, पण ते मिळवण्यासही कठीण आहे. त्यानंतर ती फार छोटी असतात, त्यामुळे आपल्याकडे मुबलक प्रमाणात मिळालेली आपट्याच्या पानांनाच आपण सोनं म्हणून संबोधतो. तर विजयादशमी हा सण लेखकाचा का आवडता आहे? कारण विजयादशमी ह्या सणाला गावामध्ये तयार होऊन प्रत्येक घरी जाऊन सोनं वाटणे, प्रत्येक मोठ्या वडीलधाऱ्यांच्या, आता विदर्भामध्ये ही पद्धत आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर सोनं कदाचित एकमेकांना देतात. विदर्भामध्ये पद्धत आहे की आपल्यापेक्षा वडीलधारी लोकांच्या डोक्यावर सोनं ठेवायचं आणि पाया पडायचे आणि आपल्या बरोबरीच्या असेल तर त्यांना हस्तोल्लंघन करून सोनं द्यायचं. तर ही पद्धत, आणि याच्यामुळे काय होतं की माणूस नतमस्तक होतो. याच्यामुळे काय होतं की तुम्ही एकमेकांना भेटता आणि एकमेकांची विचारपूस करता. या विजयादशमी सोहळ्यामुळे त्यांना गावातल्या प्रत्येक लोकांशी भेटण्याची संधी मिळायची. लेखक हे मुळातच व्यक्तींशी कनेक्टेड आहे, त्यांना माणसांमध्ये राहणे, समाजामध्ये योगदान करणे याची फार आवड असते. त्यामुळे माणूस प्रेमी लेखक आहे आणि त्यांनी त्यामुळे विजयादशमी त्यांचा का आवडता क्षण आहे हे सांगितलेले आहे. विजयादशमीला पुरणपोळी त्यांच्याकडे व्हायची. पुरणपोळीचं त्यांनी कौतुक यामध्ये लिहिलं आहे. विजयादशमीला अजून काय व्हायचं तर निळकंठ या पक्षाचे दर्शन व्हायचे. ते अतिशय पवित्र मानले जात होते आणि हा निळकंठ शोधण्यासाठी जी बच्चे मंडळी आहे ती त्यांची आमराई, ज्याच्यामध्ये आपण आधी वर्णन केले, त्यामध्ये ते शोधण्यासाठी दुपारपासूनच जायचे आणि निळकंठ या पक्षाला देवपाखरू असा संबोधित केल्या जाते, ह्याचं त्यांनी यामध्ये वर्णन केलं. विजयादशमीची आणखी एक सुंदर माहिती त्यांनी अशी सांगितली आहे की नवीन लग्न झालेलं जे जोडपं असतं त्या जोडप्याचा, त्यामध्येही जावयाचा प्रोबेशन पिरियड हे लग्नापासून तर दसऱ्यापर्यंतच असतं. कारण दसऱ्याला जावई त्याच्या सासरी पहिल्यांदा सोनं द्यायला जातो आणि तेव्हा जर तो रिपोर्ट चांगला आला तर हे लग्न छान झाले असा रिपोर्ट त्यामध्ये मिळतो. याचं छान वर्णन त्यांनी यामध्ये केलं. तर म्हणूनच लग्नापासून ते दिवाळीपर्यंत मुलीकरिता व दसऱ्यापासून जावयापर्यंत सहजीवनाचा हा एक प्रकारचा प्रोबेशनल पिरियड असायचा. एकदा का चांगला रिपोर्ट मिळाला की समाधान व्यक्त झाले आणि पहिली विजयादशमी अनेक अर्थांनी त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असायची. विजयादशमीचं कौतुक संपवताना ते म्हणतात, असा हा दसरा सण एकमेकांना जोडणारा, जोडून ठेवणारा, प्रेमभाव निर्माण करणारा, विरोधकांनाही नतमस्तक व्हायला भाग पाडणारा, अल्पत्या खर्चात पार पाडणारा, सोन्याचा भाव देऊन बदल्यात मनमोकळा आशीर्वाद घेणारा, मागणारा आणि सर्वात आनंदित करणारा सण म्हणजे विजयादशमी दसरा. इथे लेखक पुढे 7व्या माळेकडे जातात. विजयादशमीनंतर अगदी 15 दिवसात येणारा सण म्हणजे काय तर दिवाळी सण. आपण त्याला दीपावली, दीपोत्सव, दिवाळी अशा नावाने संबोधतो, पण लेखक खेडेगावातला दिवाळी सण कशा प्रकारे साजरा केला जातो याचं खूप सुंदर असं वर्णन यामध्ये करतात.
लेखक सुरुवातीला म्हणतात दिवाळी सणाच्या लेखामध्ये की माझा भाव साधा भोळा, संगे वाचकांचा मेळ, मंथन विचारांचे करुणी, करीतो शब्दांची जुळवणी, गात राहावे आनंद गाणी, येथे न थोर लहान कोणी, विचार मांडावे क्षणोक्षणी, शब्दात आहे ही विनवणी, वाचत राहावे वाचकांनी. लेखकाचं म्हणणं आहे दिवाळी या विषयाविषयी हिंदू धर्मातला हा अतिशय आगळा वेगळा उत्साहाने भरलेला, नात्यांची गुंफण करणारा, स्वच्छतेची मोहीम राबविणारा, पैशांची लयलूट करणारा, पैशाला लक्ष्मी स्वरूप मानून विधिवत पूजा करणारा, गोडधड पदार्थांची रेलचेल असणारा, खवय्यांची तृप्ती करणारा, सुगरणींचे कौतुक करणारा, नवनवीन कपड्यांची खरेदी करणारा, ज्योतीने ज्योत पेटवणारा, नातासुनांना माहेरचे वेध लावणारा, प्रसंगी कर्जबाजारी करणारा, दीर्घकाळ चालणारा, आठवणींचे उसासे टाकणारा, आनंदाला उधाण आणणारा, आनंदी आनंद करणारा सण म्हणजे काय तर दिवाळी सण. सर दिवाळीची त्यांनी जी आठवण सांगितली आहे की दिवाळी हा सण ऋतुचक्रात येतो, ऋतुचक्राच्या बदलात येतो. तो म्हणजे काय, पावसाळा संपून आता हिवाळा ऋतुचक्र सुरू झालेला आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात अमावस्येला धनाची देवता म्हणजे महालक्ष्मीची अतिशय श्रद्धापूर्वक यथासांग पूजा करून साजरा केला जाणारा हा सण त्यांनी सांगितलेला आहे की दिवाळीच्या पर्वामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय होतं तर नरक चतुर्दशी, त्यानंतर भाऊबीज, लक्ष्मीपूजन, वसुबारस अशा वेगवेगळ्या दिवसांची त्यांनी वर्णन केलेले आहे. दिवाळी सणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा त्यांनी मांडलेला आहे की भारतीय संस्कृतीत परत स्त्रियांबद्दलचा त्यांनी एक भाव व्यक्त केलेला आहे की त्या काळी स्त्रियांसाठी लग्न होऊन सासरी जाणे हा एक प्रकारचा स्वतःहून पत्करलेली एक सजा असायची. कारण दळणवळणाची साधनं कमी असायची. एकदा का लग्न झालं की माहेरी परत येणे हे भाऊ जेव्हा घ्यायला येईल त्यावरच डिपेंड असायचं. मग दिवाळी सण आल्यानंतर मनमुराद माहेरी राहणे, आपल्या भाऊ बहिणींशी संवाद साधणे, त्यांच्याशी गुज गोष्टी करण्याचा, त्यांच्या भावनांची एकमेकांची काळजी घेण्याचा हा सण त्यांच्यासाठी जणू काही दिवसांसाठी पॅरोलवर सुटका भेटलेल्या कैद्यासारखी असायची. दिवाळीचं वर्णन करता त्यांनी दिवाळी सणामागची आपल्या भारतातली शेतीप्रधान संस्कृती कशी आहे त्याचं सुद्धा वर्णन केलं. शेतीप्रधान संस्कृतीमध्ये जेव्हा दिवाळी येते तेव्हा पीक पाणी आलेलं असतं. व्यापारी लोक, त्यानंतर शेतकरी लोक आणि बऱ्याच लोकांच्या हातात पैसा खेळतात. त्यामुळे लक्ष्मीची पूजा करणे कसं ओघाने या दिवाळी सणात येतं याचं एक मार्मिक आणि संशोधनात्मक वर्णन त्यांनी केलेलं आहे. शेवटी दिवाळी सणाचं वर्णन फार सुंदर आहे, ते पूर्ण सांगणं शक्य नाही. पण दिवाळीची एक सुंदर आठवण म्हणजे एक गाणं जे बालपणी आपण सर्व आठवत असतो ते म्हणजे झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काळी, पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. हे बालपणीची, कारण लेखकांनी हे बालपणीची आठवण घेतली. या गाण्याबरोबरच ते दिवाळी सण हा लेखमाला पूर्ण करतात. पुढची लेखमाला आहे जे महाराष्ट्रातील अतिशय म्हणजे सध्याच्या युगामध्ये त्यांच्या इतकी कुठली त्यागमूर्ती या काळामध्ये जन्माला आलेली नाही अशा कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीवर त्यांनी लेखमाला लिहिली. ते म्हणतात की झाले बहुत होतील बहु, परी तुझं समान तूच. गाडगेबाबा म्हणजे आधुनिक युगातील त्यागमूर्ती, वैराग्यमूर्ती आणि कर्मयोगी. गाडगेबाबांचा जन्म हा अमरावती जिल्ह्यातील शेणगाव तालुका अंजनगाव सुर्जी इथे झाला आहे. त्यांचं मूळ नाव होतं डेबूजी जिंगाजी जानोरकर आणि आईचं नाव सखुबाई. वडील व्यसनाधीनतेमुळे गेले, त्यानंतर आईसुद्धा गेली आणि मग त्यांचा जो मामा होता चंद्रभान मामा ह्याच्यावर डेबूजींच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. पण काही दिवसांनी मामासुद्धा गेला. मग डेबूजी मोठे झाले आणि त्यांनी जबाबदारी घेतली. त्यांचं सामाजिक अभ्यास त्यातून त्यांना लक्ष येते. ते निरक्षर होते, पण त्यांच्या नावाने आज महाराष्ट्रामध्ये श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं नाव आलेलं आहे.
जो एक निरक्षर व्यक्ती आहे त्याच्या नावाने जर इतका मोठं विद्यापीठाचं नाव असेल तर त्याचं किती योगदान आहे हे आपल्याला जाणून घेण्यासारखं. गाडगे बाबा दिवसभर गावाची स्वच्छता करायची आणि संध्याकाळी लोकांना ज्ञान देऊन त्यांच्या मनाची शुद्धीकरण करायची. त्यांचे उपदेश असे होते: भुकेल्यांना तहान, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, बेघरांना घरे, अनाथ अपंगांना औषधोपचार, गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षणाची मदत, बेरोजगारांना कामगार रोजगार, गरीब तरुण तरुणीचे लग्न, पशुपक्षी मुक्या जनावरांवर दया आणि अभय, दुःखी निराधारांना हिंमत. गाडगे बाबा म्हणजे वैराग्याचा धगधगता निखारा, आंधळ्या पांगळ्यांचा देव, दीन दुबळ्यांचा सागर, दयेचा आधार, समाजसुधारकांचे गुरु, निश्चयाचा महामेरू, मानवतेचे पुजारी आणि असा जगात कोणी होणार नाही या भूतलावर. आपल्या संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गाडगे बाबांना त्यांचे गुरु मानले आणि त्यांचं नातं इतकं घट्ट होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर अगदी 14 ते 15 दिवसांमध्ये गाडगे बाबांनी सुद्धा त्यांचा देह ठेवला. म्हणजे त्यांना तो धक्का बसलेला होता. त्यांची एक आठवण अशी आहे की त्यांनी किती स्वतःला समर्पित केलेलं होतं. पंढरपूरला एकदा ते प्रवचन करत असताना त्यावेळी तार आली आणि तार आल्याबरोबर लोक स्तब्ध झाले की तार म्हणजे त्यावेळी तातडीचा निरोप. त्या तारेमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा गेला. बाबांनी तो बघितलं, तार बघितली आणि दोन मिनिटं ते शांत राहिले आणि सर्व समुदायाला उद्देशून बोलले, ऐसे मेले माझा मुलगा देवाघरी गेला. व लगेच त्यांनी कीर्तन परत सुरू केले. ते म्हणाले, असे मेले कोट्यानु कोटी, काय रडू एकासाठी. त्यांची त्याग भावना इतकी जास्त होती की त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण स्वच्छता करायची आणि रात्री ते लोकांना उपदेश करायचे. त्याच्यामध्ये ते जे निरक्षर लोक आहेत त्यांना अंधश्रद्धेपासून कसं दूर राहा, तुम्ही कसं प्राणीमात्रांवर दया करा, प्राणीमात्रांचा बळी देऊ नका याबद्दलचं ज्ञान द्यायचे. त्यांनी इतका त्याग केलाय की त्यांना गाडगे बाबा का म्हणायचे. तर गाडगे बाबा जसं आपल्या समाजामध्ये एखादा महापुरुष मोठा होत जातो त्याला वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये बांधल्या जाते. जसं महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर शिवाजी महाराज, असे अनेक लोकांना काय होतं, जातीचे पोट चढवले जाते. पण फक्त गाडगे बाबा असे एक संत आहे की त्यांना कुठल्याही जातीचा पोट चढवलं. कारण त्यांनी म्हटलंय की मी ना कुणाचा गुरु ना माझा कोणी चेला. म्हणूनच गाडगे बाबा हे निर्विवाद राहिले आहे, संतपदास पोचलेच आहे. आणि शेवटी ज्या मातीच्या फुटलेल्या मडक्याला गाडगे बाबांनी हात लावला तीच डोक्यावर ठेवली आणि त्यांचं जे खरं नाव आहे डेबूजी झिंगाजी जानोरकर याचा विसर करून त्यांचे गाडगे बाबा हे नाव अजरामर झाले. त्यांची पुण्यतिथी असते 20 डिसेंबरला. लेखकांनी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या गोष्टींचा उजाळा दिला आहे, त्याबद्दल त्यांनी त्यांच्याविषयी विनम्र अभिवादन केले. पुढचं माळ आहे आजची कौटुंबिक अवस्था. आजची कौटुंबिक अवस्था म्हणजे काय, तर जसे पेराल तसे उगवा. आपण म्हणतो आधी काय असायचं, एकत्रित कौटुंब पद्धती असायची. त्यामुळे घराच्या कर्ता पुरुष जो असेल त्याच्या म्हणण्यानुसार घर चालायचं. तसेच तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचं विभाजन व्हायचं. त्यामुळे आत्ताची जी तणावपूर्ण आयुष्य आपण जगतोय की एकाच व्यक्तीला सर्व घरादाराच्या गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं ते नसायचं. पण पुढे काय होत गेलं, पुढे आपण शिक्षण घेतल्यानंतर आपली जी मुलं आहेत ती बाहेर देशात गेली. मग आपण म्हणतो की ते आपल्या याच्यामध्ये परत येऊ शकत नाही किंवा आपल्या सुखदुःखात सहभागी होऊ शकत नाही. पण आजच्या कौटुंबिक अवस्थेलाही कुठेतरी आपण पण जबाबदार आहोत याचं त्यांनी वर्णन यामध्ये केलं. दुसरी बाजू हे पण मांडतात, मग परदेशात गेलेल्या मुलांचा तरी काय दोष, कारण ते लगेच म्हटल्याबरोबर परत येऊ शकत नाही किंवा जे कामानिमित्त दूर असतात त्यांना सुद्धा जबाबदाऱ्या असतात. तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की एकत्र कुटुंब पद्धती असो किंवा विभक्त असू दे, यापुढे प्रत्येक पालक वर्गाला पुढील पिढीला कोणावरही अर्थात
स्वतःच्या मुलामुलींवरही अवलंबून न राहता स्वावलंबनाचे धडे त्यांनी या आजच्या कौटुंबिक पद्धतीचा विचार करून मांडलेले आहे. पुढचे पुष्प आहे कल्पना पाप पुण्याची. कल्पना पाप पुण्याची याच्यामध्ये ते म्हणतात, असा कसा रे तू चक्रपाणी, यातना घेऊन येतो जन्मा घालतो मनुष्य प्राणी. पाप पुण्याचे घळे भरले होते मागील जन्मी, भाग्य पाहिजे थोर मगच मिळते मानव योनी. परी येथेच घ्यावे येथेच भरावे, ही आहे जनवाणी. सार्थक होईल जन्मोजन्मीचे अशी करावी करणे, मानवासारखा दुसरा जन्म नाही होणे नाही कोणी. दुःख घेतो आनंद चाकतो, हसत राहतो क्षणोक्षणी. पदरी पडले पावन म्हणून करतो आहे नशिबाने, दंडवत तुला चक्रपाणी दंडवत तुला चक्रपाणी. आज पाप पुण्याची कल्पना मांडताना पुनर्जन्माच्या कल्पनेबद्दलचा त्यांनी इथे थोडासा उहापोह केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी एक प्रसंग त्यांच्या गावातला सांगितलेला आहे की त्यांच्या घराजवळ एक रामभाऊ म्हणून होते. त्यांनी काय केलं की तुम्ही पाप पुण्याची कल्पना कशा प्रकारे मांडता. एक फासे पारधी शिकारी होता. तो एका शिकार करण्यासाठी शेतामध्ये गेला आणि शिकार करता करता त्याला खूप जास्त तहान लागली. त्यामुळे त्यांनी काय केलं, शिकार करण्यावर लक्ष न घालता पाण्याच्या शोधात तो शेतामध्ये फिरत राहिला. मग शेतामध्ये हे जे रामचंद्र भाऊ होते ते काम करत होते. त्यांच्याकडे पाणी होतं, पण पाणी द्यायच्या आधी त्यांनी फासे पारधीची चौकशी केली की तू कुठून आला, काय करतो, इथे कसा काय भरकटलास. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी पक्ष्याची शिकार करण्यासाठी आलो आणि मला तहान लागली आहे, म्हणून मी पाण्याच्या शोधार्थ तुमच्यापर्यंत आलो. त्यांनी इथे पाप पुण्याची कल्पना कशी मांडली. त्या काकांना असं वाटलं की मी जर याला आता पाणी दिलं तर हा पाणी पिऊन तृप्त होईल आणि पक्ष्याची शिकार करायला जाईल. पक्ष्याची शिकार करणे म्हणजे वध करणे आणि त्याची जी पाप आहे ते इनडायरेक्टली कोणाला लागेल, मला. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांच्याकडे असलेले पाणी मटक्यामध्ये पाणी होतं तरी सुद्धा त्या फासे पारध्याला त्यांनी सोबत चालायला लावलं. जवळपास 2-3 किलोमीटर चालायला लावलं. त्यानंतर त्याला पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर तो पाणी पिला. तो वाट बघतोय कधी पाणी पिला तर तृप्त झाला. पण त्या क्षणी काय झालं, त्या क्षणी तो फासे पारधी त्याच्या मूळ शिकार करण्याच्या ठिकाणापासून इतक्या दूर आलेला होता की तो परत तिथे गेला आणि ती शिकार टळली. म्हणजे तुमच्या पापपुण्याच्या कल्पनांचा किती सुंदर मेळ किंवा त्या क्षणी असलेला हजरजबाबीपणा त्यांनी इथे नमूद केलेला आहे. त्यामध्ये म्हणतात, पापपुण्याचं एक सिंपल उदाहरण ते सांगतात की समर्थ रामदास म्हणतात, जनी निंदते ते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. शेवटी काय तर दुःखामधून अशांती समाधान, अशांतीतून पापकर्म, तर सुखामधून आनंद समाधान आणि आनंदातच पुण्यकर्म मानले जाते. त्यानंतर अतिशय खुमासदार आणि आनंदाचा एक लेख त्यांनी लिहिलाय, तो म्हणजे उन्हाळ्यातील पाहुणचार. आता आपण काय करतो, आपला उन्हाळा म्हणजे असतोय कुठेतरी बाहेर ट्रिप जातो, पण त्यावेळेस उन्हाळ्यातील पाहुणचार हा बच्चे मंडळींच्या दृष्टीने काय असायचं तर मामाच्या गावाला जायचं. आणि मामाच्या गावाला कशाला जायचं, कारण उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये काय असतात तर असतात आंबे, आणि आंब्याच्या रसाचा पाहुणचार म्हणजे हा फार मोठ्या मेजवानीचा कार्यक्रम असतो. त्यामध्ये आता नॉनव्हेज खाणे किंवा अजून काय भारी पुरणपोळी खाणे यापेक्षाही सर्वात मोठा पाहुणचार तो म्हणजे असतो उन्हाळ्यातला आंब्याचा पाहुणचार. आणि ह्या आंब्याच्या पाहुणचाराला माहेरवाशिनी माहेरी येतात, त्यानंतर जावई मंडळींना बोलवल्या जातात. तर त्याचं वर्णन यामध्ये केलं. त्याची एक छोटीशी कथा त्यांनी सांगितली की एका घरी एका सुनबाईची सासू तिच्या सासरी जाते, तिच्या म्हणजे व्याह्यांकडे जाते, सुनेच्या घरी जाते. त्या काळी लोकांकडे फारसे कपडे किंवा फॅशन वगैरे काही नसायचे. साधं एक बायकांसाठी लुगडं पातळ आणि पुरुषांसाठी धोतर जोडी एवढं एक असायचं. तर ती आजीबाई तिच्या नातवाला घेऊन सुनेच्या माहेरी जाते. मग त्यावेळेस मानपानाच्या फार गोष्टी असायच्या की व्याह्यांसमोर जायचं नाही. व्याही म्हणजे काय तर सुनेचे वडील आणि विहीनबाई म्हणजे काय तर सुनेची आई. मग त्याचा एक छानसा एक गमतीचा प्रसंग त्यांनी मांडलेला आहे की विहीनबाई घरी आल्यामुळे जे व्याही आहे ते स्वयंपाकघरात जायचे आणि दुरूनच त्यांचा संवाद म्हणजे त्यांच्या बायकोशी दुरूनच संवाद साधायचे. एक दिवस काय झालं, 2-3 दिवसाच्या मुक्कामामध्ये या विहीनबाई जी आहेत त्यांनी त्या व्याह्याच्या बायकोचं लुगडं परिधान केलं, कारण त्यांच्याकडे
एक्स्ट्राचं नव्हतं. आपल्यासारखी आत्तासारखी बॅग आपण भरून जात नाही, 2 लुगड्यांवरच प्रवास केला जातो. आणि विहीणबाई ज्या आहेत त्या स्वयंपाकघरात काहीतरी करत बसतात. व्याही आले बाहेरून, त्यांना असं वाटलं ही आपली बायकोच आहे. त्यांनी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तर त्या बोलायला सुरुवात केल्यात तर त्यांनी काय म्हटलं, त्यांचं एक वर्णन आहे. व्याह्याला काळजी होती की विहीणबाई घरी आल्या तर त्यांच्या पाहुणचारासाठी काहीतरी सामान आणावं लागेल. मग त्या सामानाला म्हटलं जातं सौदा. जो किराणा म्हणतो ना आपण, तो किराणासाठी सौदा हा शब्द वापरला. तर ते काय म्हणतात, आणि बायकोशी बोलताना तिथे काय फॉर्मॅलिटी नाहीच, त्यामुळे ते शब्दांचा वापर असं करतात. अव ए, काही सौदा गिरदा आणावं लागते काय? तू काय वक्तावर सांगशील काय मला काही कामं नाहीत काय? दुसरे, आता पाहुणी बाहेर आहे, वेळेत आहे, सांगून टाक लवकर, नाही तर फजिती करशील माई. बघतात म्हणजे काय, वेळेवर. तर इकडे विहीणबाई लाजून चूर होते. विहीणबाई एक नाही म्हणत, 2 नाही म्हणत. त्यामुळे विहीणबाईला त्यामुळे व्याह्याचा पारा चढतो. मी याला म्हणतोय मला सामानाची यादी दे, आणि ही काहीच आपल्याला रिप्लाय देत नाहीये. विहीणबाई म्हणजे लाजून बसलेली आहे. त्याची खरी बायको तर घराबाहेर गेलेली असते. मग त्या म्हणतात, व्याही परत चिडतो आणि म्हणतो, बैरी आहे का व तू? मी काय म्हणतो तुला समजलं नाही काय? पलीकडून 1 नाही की 2 नाही. मग शामरावांचा पारा चढतो. ते म्हणतात, येणारे मुखोद्गत असलेले शब्द, कोशात असलेले, बोलायला सोपे, चवीला तिखट असे वाग्बाण सोडतात. ते म्हणतात, तिच्या मायला मारेल तर कवाच विचारून राहिलो हिने, 1 नाही ना 2 नाही बोलत. साफ सुंगला का जिभेले तुया? नाही तर मोठी बचर बचर करत असतं. कर फजिती माणसाची. आणि त्याच्या पुढे त्यांनी डॅश डॅश दिले, म्हणजे तेव्हाच्या स्थानिक भाषेतील सगळ्या वाग्बाणांचा त्यांनी तिथे उपयोग केला. असे सुसाट सुटलेले तालमीतले लयबद्ध स्वर कमी आवाजात बैठक वजा ओसरीतून ते स्वयंपाकघरात पोहोचत आहे. आणि हे सर्व बोलत असताना समोरून गृहलक्ष्मी येताना दिसते, आणि त्या क्षणी त्या बापड्याची पाचावर धारण बसते. त्यानंतर डोळे उघडे व तोंड सताळचे सताळच राहते. घरवाली बाहेर तर घरातली कोण, हा सर्व उलगडत झाला. एवढा घात एका लुगड्याने केला. कसा मिळाला धडा? झाला इज्जतीचा भाजीपाला. रक्षात राहिला इनीचा अबोला. इनीचा म्हणजे विहिणीचा अबोला. आणि असे म्हणतात की व्याही ओशाळून इतके घराबाहेर निघून गेले की विहिणीचा पाहुणचार झाला. विहीण गावी निघून गेली तरी सांज वेळीपर्यंत व्याही काही घरापर्यंत आले. तर अलीकडे ही धोतर लुगड्यांची जी परंपरा आहे ती लोप पावत आहे. आता आपल्याला धोतर लुगडं जर घालून घ्यायचं असेल तर त्यात पारंगत असलेल्या लोकांकडेच एक म्हणजे ते एक कौशल्य झाले, आणि त्याचं सुद्धा आज आपल्याला पैसे देऊन ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर तर हे पाहुणपण आणि पाहुणचार, हे पाहुणचार हा शब्द खरं तर आजकाल आपण विसरच पडलेला आहे. आपली असते की चहा भेट, मीटिंग्स, चॅटिंग, ह्या सर्व जमान्यामध्ये आपण आहोत. तर आंब्याच्या पाहुणचाराचा एक त्या ताटामध्ये काय काय असतं त्याचं अतिशय काय म्हणतात लज्जतदार वर्णन यांनी केलंय. ते वाचून दाखवते की आंब्याच्या रसाचा पाहुणचार सर्वांच्या आवडीचा असायचा. घरोघरी लेकी नातवांना माहेरवाशी म्हणून आंब्याच्या रसाला पाहुणचाराला आमंत्रित केले जात असे. सोबतच विहीणबाई, जावई यांना पाहुणचार असायचा. पाहुणचारात काय असायचं तर रसासोबत वड्याची भाजी, ज्याला आपण सांडगी म्हणतो, मुगाच्या डाळीची सांडगी, तिची भाजी. ते पाट्यावर वाटून केलेले गोळे असायचे. भजी, पापड, शेवया, सरोळे, सरगुंडे, रंगबेरंगी तळलेल्या गव्हाच्या चिकाच्या कुरड्या, पोळी असे मोजकेच पदार्थ असायचे. वरून अस्सल गावरान साजूक तुपाची धार असायची. 56 भोग थाळीलाही लाजवेल असा चविष्टपणा त्या जेवणातील असायचा. तर असा हा उन्हाळ्यातला पाहुणचार त्यांनी आटोपता घेतलेला आहे. आणि त्या काळी जसं जावयाला फार कौतुकाने खाऊ घालायचे. पण तुम्हाला माहिती आहे आंबा हा गरम असतो, आणि अतिशय जास्त जर आंब्याचा रस खाल्ला तर पोटाला त्याचा त्रास होतो. मग त्यांनी एक नवीन जावयाची एक सुंदरशी कथा त्यांनी सांगितलेली आहे की नवीन जावई त्याच्या सासरी जातो, त्याला साडीकडून इतका आग्रह होतो आणि तो इतका आंब्याचा रस खातो की त्याला गावी परत येताना चालतच यायचे. चालत येताना प्रत्येक 10 फुटावर वन्स मोर असा स्टॉप घेत यायचं. त्याचं एक सुंदरसं वर्णन त्यांनी केलं. पुढे जाताना लेखक म्हणतात, जुने गाणे जुने नवे जीवन गाणे. आता जुने नवे जीवन गाणे याच्यामध्ये लेखकांनी आतापर्यंत खेडेगावातील जीवन कसं छान आहे, किंवा कसं निसर्ग संपन्न आहे, कसं
वैभवशाली याचं सर्व कौतुक केले, पण लेखक हे अतिशय स्तब्धपणे कुठलंही तटस्थपणे एखाद्या गोष्टीला बघून चांगल्यातलं चांगलंच घ्यावं आणि वाईटातलं वाईटच म्हणावं याचं सुद्धा यामध्ये वर्णन केलं. खेडेगावामध्ये वैभव संपन्नता आहे, सर्व छान आहे, जेवणाचं छान आहे, लोकांची आत्मीयता आहे, पण निरक्षरतेमुळे एकमेकांचा द्वेष करणे, एकमेकांचा राग करणे, एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचणे, त्याला प्रोत्साहित न करणे, द्वेष भावना ठेवणे, भावकीतले भांडणं असते. याच्यामुळे काय झालं की याच्यामुळे जे पिढ्या आहे ते प्रगती करू शकले आणि म्हणूनच खेडेगावातल्या चांगल्या गोष्टींचे वर्णन करता करता नवे आणि जुने जीवनगाणे त्याच्यामध्ये लेखकांनी सांगितलं आहे की खेड्यातल्या ज्या काही चांगल्या पद्धती आहेत तशाच काही चुकीच्याही गोष्टी आहेत त्याचं याच्यामध्ये वर्णन केलं आहे. आणि म्हणूनच आज खेडे ओसाड पडून शहरांकडे लोकांचा ओढा वाढलेला आहे. आणि गावामध्ये असं असायचं की भाऊबंदकी आणि सासूरवास हे न सुटलेले पोळ आहे, कदाचित ते आजच्याही समाजामध्ये अप्लिकेबल असेल. पुढे जाऊन लेखक म्हणतात शेवटाकडे वळताना जीवनसंगत, माणसाच्या आयुष्यात जीवनसंगत किती महत्त्वाची. चंदनाच्या स्पर्शाने आपण सुद्धा सुगंधमय होतो आणि जर आपला सहवास चुकीच्या व्यक्तीसोबत आला तर आपल्या सुद्धा जीवनाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहते. त्यांनी एक श्री रविशंकर महाराज यांचा एक प्रसंग याच्यामध्ये सांगितलाय की मित्रता कशी असावी आणि संगतीचे किती बरे वाईट परिणाम होऊ शकते याच्याबद्दलचा त्यांनी उहापोह केलेला आहे. तर रविशंकर महाराजांच्या एका सत्संगाचं याच्यामध्ये खूप जास्त वर्णन केलेलं आहे. रविशंकर महाराजांच्या सत्संगामध्ये एक व्यक्ती येतो, तो व्यक्ती आगंतुक असतो आणि त्याला रविशंकर महाराजांसोबत बोलायचं असतं, पण तो काही कारणास्तव त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याची हिंमत करत. रविशंकर महाराज हे ओळखतात, त्याला स्वतः बोलवतात आणि त्याला विचारतात, आप मुझसे मिलने में इतना क्यों संकोच कर रहे हो? तर तो म्हणतो, पंडित जी आपसे मिलना आप जैसे महान हस्ती के साथ बैठने की हमारी हैसियत नहीं है. त्यावर पंडित जी म्हणतात, आपको ऐसा क्यों लगता है? आप में क्या कमी है? आप कौन सा काम करते हो? त्यावर तो म्हणतो, महाराज मेरा शराब बेचने का धंधा है, मुझे खुद के लिए और परिवार के पालन पोषण के लिए न चाहते हुए भी ये करना पड़ता है. त्यावर रविशंकर महाराज म्हणतात, बस इतना सा कौन सा फर्क है, आपका और मेरा धंधा सेम ही है, हम दोनों ही एक ही जैसा व्यापार करते हैं, पर फर्क बस इतना है आपके धंधे में लोगों को दिए जाने वाली नशा जल्दी उतर जाती है, मेरा धंधा थोड़ा सा उल्टा है. हमारी योगा और अध्यात्म की जो नशा है एक बार लोगों पे छा गई तो उतरती ही नहीं, अपितु दोनों का धंधा एक ही, संगत का परिणाम अलग अलग है. एक संगत लोगों को दिवालिया बनाती है और एक संगत लोगों को दीवाना बनाती है. यातून पंडित रविशंकर महाराजांनी नकारात्मक प्रवृत्तीवर सकारात्मक बदल घडवून व्यक्तीला आपलेसे केलेले आहे. म्हणजे संगत आणि सत्संग किती महत्त्वाचा आहे ह्याचं एक छान यांनी दिलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये आजकाल प्रत्येकाला अलिप्तवादी जीवन जगण्याची ओढ लागते, इतरांशी संवाद न साधणे, सोबत 10 लोक जरी असले तरी 10 लोक मोबाईलवर गुंग असतात. मग ही मोबाईलची जी संगत आहे ही चांगली की वाईट, तर लेखक याला सकारात्मक दृष्टिकोनातून लेखकांनी याच्यामध्ये नमूद केले की मोबाईलमुळेच आपण लोकांच्या जवळ आलोय, मोबाईलमुळेच आज माझ्या लेखनाचा इतका प्रचार झाला आहे, प्रसार झाला आहे आणि त्या लोकांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर मोबाईलमध्ये सांगतात की आवश्यक संगती मित्र म्हणून आकारास सिद्ध आहे, मात्र भल्याभल्यांना वेळ केला आहे. म्हणूनच मनुष्याने विज्ञानाची कास धरली पाहिजे, वाहनांची गती वाढवली, मोबाईलने मती गोठवली, डोळ्यांनी दृष्टी गमावली, कानांनी एक न सोडलं, एवढा अनर्थ आहे का मोबाईलने. यामध्ये शेवटचा लेख जो आहे, शेवटचं जे पुष्प आहे ते लेखकांनी गुंतलंय ते म्हणजे छंद महाड. प्रत्येक मनुष्याला कुठला ना कुठला छंद असतो, त्याच्या दैनंदिन जीवनातून एक ब्रेक घ्यावा, एक पॉज घेण्यासाठी. छंद हा माणसाला जगण्यासाठी प्रवृत्त करत असतो, जगण्यासाठीचं जे त्याचं डेली रुटीन लाईफ असतो त्याच्यामधून प्रत्येकाला एक छंद असावा याचं लेखक वाचकांना आवाहन करतो की तुम्ही कुठला ना कुठला छंद नक्की जोपासा. तर लेखक म्हणतो, दळिता कांडिता तुझं गायला भगवंता, हाची छंद लागो मला, रामकृष्ण गोविंदा रामकृष्ण गोविंदा. चालता बोलता घेतो तुझे नाव देवा, होऊ दे भले सर्वांचे, नको कुणाचा हेवा.
विचार येतो विचार जातो, चक्र फिरतं गरागरा, वाईटापासून लांब ठेव मला, हीच मागणी चक्रधरा. छंद जडला लेखनाचा, सहवास लाभू मित्रांचा, नको आणखी मला काही असं पुरावे भगवंत. लेखकांनी सरते शेवटी या पुस्तकामध्ये त्यांना जो लेखन छंद लाभलेला आहे त्या लेखन छंदाचा इथे उहापोह केलेला आहे. ते म्हणतात या पुस्तकामध्ये तुम्हाला एक गोष्ट आवर्जून मिळेल, ती म्हणजे काय, तर प्रत्येक शब्दासाठी असलेला वेगवेगळा शब्द. जसं की छंद म्हणजे काय, तर लत, व्यसन, आदत, सवय. आणि आपल्या मनाला जर काबूत ठेवायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या छंदामध्ये त्याला गुंतवून घेणे फार आवश्यक. तर प्रत्येकाला कुणाला कशाचा छंद असतो, तर कुणाला वेगवेगळ्या पद्धतीचा छंद असतो. छंदाला सवयीला आत्मसात करणे आणि वृद्धिंगत करणे आणि टिकवणे ही सुद्धा एक प्रकारची कसरतच आहे. तर इतिहासामध्ये डोकवलं तर तुम्हाला लक्षात येईल की मोगलांना मोठमोठ्या वास्तू बनवण्याचा, महाल, ताजमहाल बनवणे, कुतुब मिनार, लाल किल्ल्यांचा, पेशव्यांच्या काळामध्ये पंचपक्वानांच्या पंगती उठवण्याची ओढ असायची. त्यावर एक त्यांनी कौतुकाने म्हण सुद्धा पडलेली आहे, त्याचा उहापोह केला आहे की मोगलाई में डुबी तयागिरो में और पेशवाई डुबी नगरियो. तर त्यांनी एक छोटासा किस्सा याच्यामध्ये सांगितलेला आहे की त्या काळी बिछायत केंद्र किंवा लग्न मंडपासाठीचे काही मंगल कार्यालय वगैरे नसायचे. मग गावातली जी तरुण मंडळी आहे तीच काय करायची, तीच पाहुण्यांच्या गर्दीला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करायची. तर त्यामध्ये त्यांनी एक छंदाची गोष्ट सांगितली की छंद कसा आहे की छंद तुम्हाला आठवण करून दिल्यानंतर तो अजून मोकळ्या पद्धतीने खुलतो. आपण काय म्हणतो, विद्यार्थ्यांनी शांत बसावं. विद्यार्थी जर शांत सुरुवातीलाच बसले आणि तुम्ही त्यांना आठवण करून दिली की विद्यार्थी तुम्ही शांत बसा, त्यांना आठवण येते की शांत बसायचं. त्यांनी एक लग्नातला प्रसंग सांगितला आहे, तो म्हणजे काय की सुरुवातीला काय व्हायचं की लग्नामध्ये दारू पिऊन मंडळी यायची काही लोक आणि त्या लग्नात गोंधळ घालायचे. मग त्यांनी एक अनाऊन्समेंट करायला सुरुवात केली, कुणीही दारू पिऊन येऊ नये. पण त्यातून झालं काय, त्यातून झालं असं की जी मंडळी नाही आली होती त्यांना आठवण करून दिल्यामुळे ती परत येऊन गोंधळ करायला लागली आणि मग पुढे असं झालं की त्यांनी तो अनाऊन्समेंटचा कार्यक्रम बंद केला. परत एक छंदाची एक सुंदर आठवण त्यांनी सांगितली आहे, ज्याच्यातून एक सामाजिक मदत झाली आहे. ती म्हणजे आमच्या अमरावती जिल्ह्यामध्येच वरुड मोर्शी या गावावर एका व्यक्तीला जाता येता गाड्यांचे नंबर बघण्याची छंद होता आणि नंबर बघून ते लक्षात ठेवण्याचा छंद होता. तर त्यांनी एक मध्य रस्त्यावर एक अत्याचार झालेला होता एका मुलीवर आणि पोलीस त्या आरोपीचा शोध घेत होते. तर त्यांनी आव्हान केलं पोलिसांनी की कुणीही जरी एखाद्या त्या काळामध्ये त्या क्षणी कोणकोणत्या गाड्या गेल्यात ह्यांचं लक्षात आहे का किंवा कसं आहे आम्हाला वर्णन करतात. तर एका व्यक्तीला नंबर बघण्याचा छंद होता, त्यामुळे त्याच्या लक्षात राहिलेल्या सगळ्या नंबरची यादी त्यांनी पोलिसांना दिली आणि त्या यादीतून पोलिसांनी त्या आरोपीला पकडलं गेलं. त्यामुळे त्याचं लक्षात ठेवण्याचा छंद हा कामी आला. आणि एक अतिशय गमतीदार जो प्रसंग त्यांनी छंदाचा ठेवलाय की कुणाला आपण काय म्हणतो, लत, व्यसन, सवय ही वाईटच नसते, म्हणजे ते एक चांगल्या पद्धतीने घेतलं जाऊ शकतं. तर विमानामध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करता तर काय असतं की दोन व्यक्ती होते की ज्यांना सिगरेट पिण्याचा फार छंद होता, लत होती, सवय होती. त्यामुळे त्यांना जी सीट देण्यात आली ती काय, तर विमानाच्या सर्वात शेवटच्या बाजूला. आणि हा अपघात संभाजीनगरवर काही वर्षांपूर्वी झालेला होता. तर या अपघातामध्ये काय झालं की जे समोर बसलेले लोक होते त्यांना गंभीररित्या जखमी झाले, काही जीवितहानी झाली. पण यामध्ये सही सलामत जे कोण वाचले असेल तर ते मागे बसलेले लोक. आणि त्यांनी जेव्हा वार्ताहरांशी वार्तालाप केला तेव्हा म्हणाले की आमच्या या छंदामुळे आम्ही आज जिवंत राहिलो, त्यामुळे आम्ही मरेपर्यंत हा सिगरेट पिण्याचा छंद जोपासणार आहोत. तर अशा अनेक छंदांचं याच्यामध्ये छान वर्णन केलं आहे. तर लेखक शेवटी म्हणतात जाता जाता की मनासज्जना भक्तीचा छंद म्हणतात की समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे मनासज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे, जनी निंदते ते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भले करावे. जीवनाच्या सूर्यास्ताकडे झुकलेल्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी वाचन, लेखन, चिंतन असे छंद जोपासल्यास फावला वेळ सत्कारणी लागेल, एकटेपणा दूर होईल. वाचनामुळे अनुभवलेले सूर्योदय सूर्यास्त नजरेसमोर येते. तेवढे क्षणभर का होईना स्मृतिगंध जागवल्या जाते. शेवटी म्हणतात लेखक, माझ्या वाचक प्रिय श्रेष्ठ ज्येष्ठ मैत्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो,
आपण वाचनाचा छंद जोपासला म्हणून माझा लेखनाचा छंद हा वृद्धिंगत झाला. या छंदाची आवड मिळाली आणि आपला आनंद हेच लेखकाचे समाधान लेखक व्यक्त करतात. तर या तुम्हा सर्वांचा स्नेह असाच राहू द्यावा अशा या सद्भावनांसोबत लेखक त्यांचं पुस्तक जे विचारचक्र हे पुस्तक आहे हे आटोपतं घेतात. या पुस्तकामध्ये जसं एखादा विचार तुमच्या मनात मुंजी घालत असतो आणि त्या विचाराला धरून भावविश्वातील अनेक विचारांचे गुंफन करून जीवनातील छोट्या मोठ्या प्रसंगातून सुखदुःखाच्या क्षणांचे यथोचित वर्णन आपल्या लेखणीतून करतात आणि त्यातूनच त्यांचे एक विचारचक्र पूर्ण होतो असं वाक्य लेखकाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर मुकुंद भोंडे सरांनी मांडलेलं आहे ते इथे परिपूर्ण होतं. त्यामुळे या पुस्तकाचे संपादकीय म्हणून संपादन मी या पुस्तकाचं केलेलं आहे आणि संपादकीयात मी एक वाक्य म्हटलेलं आहे की हा आठवणींचा जो खजिना आहे तो आपण सर्व वाचक रसिकांच्या भेटीस मला देताना फार आनंद होतो आणि माझे वडील इतकी सुंदर साहित्य निर्मिती करू शकतात याचा मला अतिशय अभिमान आणि आनंद आहे. आणि ही प्रथम आवृत्ती सर्व बाल सान वृद्धांपासून सर्वांनी एकदा तरी अनुभवून संग्रही ठेवावी, भेट द्यावी आणि आठवणीतील साठवणुकीचा हा खजिना आपल्या शब्दसुमनांचा हा खजिना आपल्यासोबत कायम ठेवावा. या सर्वांसोबत मी हे विचारचक्र या पुस्तकाची चर्चासत्र इथे आटोपते घेते. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे सलग माझ्या या विचारचक्र पुस्तकाचे माझ्या पप्पांनी लिहिलेल्या विचारचक्र पुस्तकाचे इतके सुंदर तुमच्या प्रतिसादामुळे मला सुद्धा फार छान वाटलं. ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे अतिशय आभार मानते. महाविद्यालयातील बुक क्लबतर्फे आयोजित या विचारचक्र पुस्तकांनी आयोजन केल्याबद्दल मी परत त्यांचे एकदा मनपूर्वक आभार मानते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय मुसमाडे मॅडम, ग्रंथपाल ठाकूर सर, प्रिन्सिपल बहुले सर, माझ्या सहचारी आणि माझ्या मॅडम तांद्रा मॅम आणि आपण उपस्थित सर्व लोकांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि हे विचारचक्र इथे सांगते. धन्यवाद.